आपल्याकडे जळगावमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा नियम धाब्यावर बसवून सकाळी बोर्डचा काळा कायदा रद्द करा. बांधवांनो, आता आपण आपल्या आंदोलनाच्या मागण्यांसंदर्भात काही घोषणा देणार आहोत. बंद करा हलाल सर्टिफिकेशन, बंद करा हलाल सर्टिफिकेशन, बंद करा. नहीं चलेगी हलाल की सख्ती, नहीं चलेगी. बैन करो हलाल प्रोडक्ट, बैन करो. एक दो हलाल प्रोडक्ट फेंक दो, एक दो हलाल प्रोडक्ट फेंक दो. रद्द करा वक़्फ़ कायदा, रद्द करा वक़्फ़ कायदा, रद्द करा. हर हर हिंदुत्ववादी संघटनांतर्गत या ठिकाणी विविध मागण्यांसाठी या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलंय. काय मागण्या आहेत आपल्या? आज जळगाव येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन इथे करण्यात येत आहे. याच्यामध्ये आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी म्हणजे भारताच्या संविधानाच्या विरोधात जाऊन जो वक्फचा काळा कायदा बनवला आहे, जो असंविधानिक आहे, याच्यामध्ये विनाकारण भूमाफिया बनून हिंदूंच्या जमिनी गळ्यात घातल्या जात आहेत. तामिळनाडूचं अख्खं एक गाव या वक्फच्या कायद्याखाली गिळंकृत केलं गेलं. एकट्या महाराष्ट्रामध्ये आज वक्फची 93,000 एकरहून अधिक जमीन झालेली आहे आणि ही सगळी या काळ्या कायद्याच्या माध्यमातून गेलेली आहे. हा कायदा रद्द व्हावा ही मागणी आज आम्ही पहिली करतोय. त्याचबरोबर भारतामध्ये एका बाजूला आपण म्हणतो भारत सेक्युलर आहे, भारतामध्ये FSSAI फसाय नावाची एक स्वतंत्र अन्न आणि औषधी प्रशासनासाठी एक व्यवस्था असताना हे हलाल प्रमाणपत्राची सक्ती का केली जाते? हलाल प्रमाणपत्र आज तुम्ही बघाल तर आशीर्वाद आटा असेल किंवा विविध शाकाहारी आपले जे काही पॅकबंद प्रॉडक्ट आहेत त्यांना हलाल, मॅकडोनाल्ड असेल, पिझ्झा बर्गर म्हणजे पिझ्झा किंग असेल, त्यानंतर बर्गर किंग असेल, पिझ्झा हट असेल, अशा विविध आस्थापनं भारतामध्ये त्यांची जी काही प्रॉडक्ट्स विकतात त्याच्यामध्ये हलालची सक्ती करतात आणि ह्याला आमचा विरोध आहे. भारत सेक्युलर आहे तर मग सेक्युलरच्या धर्माधारित हलाल व्यवस्था का? आणि या हलालच्या माध्यमातून जो पैसा जमा होतो ह्या पैसा NGO गोळा करते, याच्यावर कुठलाही सरकारी नियंत्रण नाही. त्याच्यामुळे हलाल प्रमाणपत्राची व्यवस्था बंद व्हावी. ऑलरेडी भारतामध्ये उत्तर प्रदेश शासनाने 18 नोव्हेंबरला ह्याच 2023ला एक GR काढून ह्या हलाल व्यवस्थेवर बंदी आणलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात पण आणि देशात हलाल व्यवस्थेवर बंदी आणावी आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे अनेक वर्षापासून ही मागणी हिंदूंची आहे की सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे की सकाळी 6 पूर्वी आणि रात्री 10 नंतर कुठल्याही पद्धतीचे भोंगे वाजले नाही पाहिजेत. आज जळगावमध्ये सकाळी 6 पूर्वी भोंगे वाजतात, 5 वाजल्यापासून कर्णकर्कश आवाजात भोंगे वाजले जातात. ह्या भोंग्यांवर कारवाई का होत नाही? जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे तर तो आदेशाचं पालन होणार नाही का? ही कारवाई का करत नाही प्रशासन? तर ही कारवाई व्हावी अशी मागणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय. माझं नाव प्रशांत हेमंत जुवेकर, हिंदू जनजागृती समिती जळगाव. जय तू सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. हर हर